आता विधानसभेमध्ये विरोधी बाकावर बसावं लागणार हे स्पष्ट होताच उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेनं आमदार भास्कर जाधव तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाड यांची गटनेता म्हणून नियुक्ती केली। आणि दुसरीकडे 16 आमदार असलेल्या काँग्रेसकडून मात्र अजूनही गटनेता निवडला गेलेला नाही। यावरून काँग्रेसमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे। नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये गटनेते पदावरून वादाच्या चर्चा सध्या सुरू झाल्या। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, पटोले आणि वडेट्टीवार यांच्यातला वाद अजूनही मिटत नाही असं दिसतंय। आता गटनेता निवडीला सुद्धा आणखी उशीर होताना दिसतोय। रिद्धी, आपण पाहिलं आहे की एकीकडे सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार लांबला आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील गटनेते पदावरून, खास करून काँग्रेसमध्ये जे आहे गटनेते पदावरून रस्सीखेच असल्याचं दिसून येत आहे। कारण अजूनपर्यंत काँग्रेसने आपला गटनेतापद निवड केलेलं नाहीये, गटनेतेपद कुणाला दिलेलं नाहीये। महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी आपले गटनेते जाहीर केलेले आहेत, मात्र काँग्रेसने अजूनही आपलं गटनेते पदाचं नाव गुलदस्त्यात ठेवलेलं आहे। यासाठी जे महत्वाचं कारण समोर येते ते म्हणजे गटनेते पदासाठी अंतर्गत असलेली रस्सीखेच आणि अंतर्गत स्पर्धा। कारण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे दोन्ही नेते जे आहेत ते या पदासाठी इच्छुक असल्याचं माहिती समोर येत आहे। कारण जे वरिष्ठ नेते होते, जे ज्येष्ठ नेते होते, जे म्हणजे बाळासाहेब थोरात असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण असतील, यांचा निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे। आणि त्यानंतर जे गटनेतेपद कुणाला द्यावं यावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत स्पर्धा असल्याचं चित्र आहे। आणि त्यामुळेच जे गटनेते पद आहे ते अजूनही लांबलं असल्याचं दिसून येत आहे। हिवाळी अधिवेशन 16 तारखेपासून सुरू होत आहे। महाविकास आघाडी त्यामुळे त्या अधिवेशनाच्या आधी तरी हे नाव समोर येते का हे पाहणं औत्सुक्याचं असेल। धन्यवाद जितेंद्र दिलेल्या तपशिलांसाठी।